चला खिडकाली संघ क्षेत्ररक्षण नावाचे बघा टी शर्ट सर्वांना समान असले आणि 3 धावांची पॅनल्टी दिले आणि जो काही ऑब्जेक्शन असेल तो मॅच सुरू होण्याच्या अगोदर घ्यायचे, त्यानंतर कोणताही ऑब्जेक्शन स्वीकारला जाणार नाहीये. 2 षटकाच्या आत चेंडू हरवला फुटला तर नवीन आहे, 2 षटकांतर चेंडू जुना दिला जाईल. माणिक भोर यांचाही सन्मान इथे केला होतोय. प्रत्येक संघाला बघा नाणेफेकी झाल्यानंतर कोल्ड्रिंक सुद्धा दिली जाते. भुलनाथ खारुक आणि हनुमान पाटील यांच्याकडून. या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था तुम्ही पाहताय मुकुंद भंडारी. या स्पर्धेसाठी सहकार्य तुम्ही पाहिले तर आमदार विश्वनाथदादा भोईर, नगरसेवक जयवंत भोईर, अध्यक्ष अर्जुनभाई पाटील, 40+ संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार, राजू पुरोहित, उद्योजक छोटू शेठ कारभारी, माणिक भंडारी, जगदीश भगत सापार्डे, शत्रुघ्न भोईर, चंद्रकांत भंडारी, उमेश भंडारी, प्रभुनाथ कारभारी, उमेश डागरे, या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. चला काटाई संघ आपली सलामी जोडी पाठवायची आहे. प्रत्येक संघाचे नियम समान आहेत. चला कटाई संघ आपला 12 खेळाडू सुद्धा पाठवायचा आहे. कटाई संघ मनोज दादा सुद्धा येतात, त्यांचे स्वागत. 40+ संघटनेचे नियम नक्कीच बनवले. टी शर्ट तुम्हाला एकसारखे घालायचे, काय ऑब्जेक्शन असेल ते तुम्हाला मॅच सुरू होण्या अगोदर घ्यायचे. ते नियम तुम्हाला फॉलो करावे लागतील सर्व 40+च्या खेळाडूंना. नंतर कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन स्वीकारलं जाणार नाहीये. सामना 5 षटकांचा असेल. यानंतर सामना असेल तो वाडेकर विरुद्ध चोळेगाव. राजेश चौधरी सुद्धा सज्ज झाले चोळेगाव संघाटी आणि चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल, कारण सराव तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. राजेश चौधरी रेल्वे ग्राउंडमध्ये सातत्याने सराव करत असतात. चोळेगावचे कोणी ग्रामस्थ आले असेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. चला पंच सामना सुरू करते. शक्ती पाटील तुम्ही पाहतायत, कालच्या दिवसात उत्कृष्ट फलंदाज म्हणून सुद्धा त्यांची निवड झाली आहे. विशाल भरपूर फॉर्म मध्ये आहेत. खिडकाली संघाटी प्रल्हाद पवार आहेत, उत्तम पवारला तुम्ही पाहतायत. संघ त्यामुळे चांगला संघ आहे खिडकाली संघ. या स्पर्धेत सुद्धा रेग्युलर संघाने भगवा चषक मध्ये अर्धशतक सुद्धा ठोकलं होतं योगेश पवारने. प्रमोद भोईर यांचं आगमन झालं, त्यांना विनंती या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. प्रमोद भोईर साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तिसरा सामना इथे सुरू होतोय. चला सलामी जोडी पाठवायची. काटाई संघ स्वतः अर्जुनभाई पाटील येत आहेत सलामीला. 40+ संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आहेत, राजेश राजा येत आहेत. अर्जुन पाटील स्वतः येत आहेत. खूप मोठी जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती. 40+ संघटनेचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. न्यायालयाला नक्कीच चर्चा करतायत ते खेळाडूंसोबत. प्रल्हाद पवार, राजा स्ट्राईक हँड आहेत. 9 साईडला अर्जुन आणि गोलंदाज आहेत ते प्रल्हाद पवार. खिडकाली संघाकडनं 5 षटकांची मॅच. नितीन घरत सुद्धा तुम्ही पाहतायत. प्रेम पाटील यांना सुद्धा तुम्ही पाहतायत शॉर्ट स्क्वेअर लेगला. पहिला चेंडू तुम्ही पाहतायत, फटका खूप चांगला आहे राजा यांच्या बॅट मधून. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने आगाज करतोय काटाई संघाने. पहिला चौकार राजाच्या बॅट मधून. प्रल्हाद पवारचं स्वागत चौकाराने केलं राजा या फलंदाने. स्क्वेअर कट, कव्हर डाईव्ह,
एक्स्ट्रा कव्हर हे फेवरेट झोन आहे राजा यांचं. मात्र मिडविकेटच्या दिशेने चौकार आलाय. अजून एक चांगला फटका मात्र आता लॉंग ऑफरनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. विशाल एकच धाव इथे मिळते. अर्जुनभाई यांचा कॉल जरूर होता दुसऱ्या धावेचा, मात्र सिंगल इथे मिळेल काटाई संघाला. 5 धावा तुम्हाला धापालकावरती पाहायला मिळत आहेत. यष्टीरक्षक सुखदेव पवार आहेत. इथे मात्र ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते. काटे विरुद्ध खिडकाली पहिल्या फेरीतील तिसरी मॅच तुम्ही पाहतायत. महाराष्ट्रभर संघ तुम्ही पाहत असता. ऋषी 11 काटेई संघ 40+ असो, रेग्युलर असो, खुल्या गटातनं अर्जुनभाई पाटील यांचे चिरंजीव आपण पाहतो ऋषीच्या नावाने सातत्याने संघ खेळत असतो. अजून एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळायचं होतं, मात्र सलग 2 चेंडू इथे डॉट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडू चौकार, त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर 2 चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चेतन भोईर मोठागाव कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत. राजा काहीतरी सूचना करतायत. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी. प्रल्हाद पवारकडे अनुभव भरपूर वर्षाचा आहे. रेग्युलरसाठी सुद्धा एक काळ त्यांनी गाजवलाय. इथे डॉट चेंडूची समाप्ती जरूर झाली. काटाई संघ प्रथम फलंदाजी करत असताना 5 धावा तुम्हाला धापलकरती पाहायला मिळतात. राजेश नोंड सेकंडला जो वैयक्तिक 5 धावांनी घेतोय. इथे मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र सिंगलच इथे मिळेल. शॉर्ट थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण आणि पहिले षटक इथे समाप्त जरूर झालंय. प्रल्हाद पवारने पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 6 धावा दिल्यात. शक्ती पाटील आहेत, उत्तम पवार आहेत, विशाल आहेत, विशाल पाटील आहेत. तुम्ही संघ चांगला आहे. खिडकाली संघ आपण पहिले आता जी स्पर्धा आली मानपाडा येते त्या स्पर्धेतील 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. पहिल्या षटकात 6 धावा आलेत. जय मसोबा 40+ मुंबई आयोजित आई गावदेवी चषक 2021. पहिला सामना उंबरडे संघाने जिंकला. दुसरा सामना बेतवडे संघाने जिंकलाय. शक्ती पाटील येते दुसरं षटक घेऊन. पॉवर प्लेचा 3 खेळाडू आता 30 सर्कलच्या बाहेर आहेत. विजय पाटील यांचा संघ तुम्ही पुढच्या मॅच मध्ये पाहू शकाल. वाडेकर विरुद्ध चोळेगाव पुढचा सामना असेल. भगवा चषक मध्ये रेग्युलर चोळेगाव संघ सुद्धा या स्पर्धेत खेळण्यासाठी आला होता. खूप चांगला खेळ जरूर केला होता. आता बघा 40+ संघ या क्रीडांगणामध्ये कशा प्रकारे काम करत आहेत. सुरेख फटका. पॉइंटला क्षेत्ररक्षक बीट होत आहेत. फटक्याचे जणू काही चटके लागले. चेंडू जाईल सीमा पार चौकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचते. अर्जुनभाई पाटील यांच्या बॅटमधून चौकार आलाय पहिला. शक्ती पाटील जमकाशी पहिल्या षटकाचा पहिल्या चेंडूतील चौकार आला होता. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूतील चौकार आलाय. इथे मात्र चेंडू टॅप केलं होतं. कैलास स्पोर्टची सांगतायत खुल्या गटातील स्पर्धा नाहीच ठेवल्या तुम्ही यावर्षी. इथे मात्र शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रेम आहेत. प्रेमनाथ प्रेम आहेत. प्रेम पाटील एकदा जरूर इथे मिळाले. राजा बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक एंडला येतोय. काटे संघाची धावसंख्या ती 11. शक्ती राईट राऊंड द विकेट. राजाच्या बॅटमधून स्वीट ऑफ द टाइम. चेंडू मिड विकेटच्या वरून आउट ऑफ द पार्क षटकार.
धावसंख्या 17. राजाला भरपूर वेळानंतर स्ट्राईक मिळाली आणि त्याचा फायदा इथे घेतला षटकाराने. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो. आता मात्र बॅकफुट पॉइंट च्या दिशेने चेंडू जाईल सीमा पार. चौकार. हे फेवरेट फटके आहेत राजाचे. पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर. अजून एक चांगला फटका. टायमिंग बघा किती चांगला आहे. चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून लँड होईल. राजा ऑन फायर. षटकार. तर या षटकात तब्बल शक्तीने धावा खर्च केले 21. पहिल्या षटकात प्रल्हाद पवारने फक्त 6 धावा दिल्या होत्या आणि राजा काय फलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडूचा खेळ त्याने आतापर्यंत केलाय. 21 धावांवरती वैयक्तिक तो खेळतोय. पहिल्या मॅच मध्ये 62 धावा उंबरडे संघाने केल्या, सामना जिंकला. दुसऱ्या मॅच मध्ये बेतोडे संघाने 71 धावा केल्या, सामना जिंकला. मध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने सामना जिंकलाय. आणि बघा ते काटे संघ सुद्धा प्रथम फलंदाजी करतोय. विशाल येत आहेत. विशाल पाटील वैयक्तिक पहिल्याने संघाचं 3रं षटक. आणि आता मात्र एकच प्रयत्न असेल अर्जुनभाई यांचा सुद्धा की राजाला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळावी. आणि ज्या पद्धतीने तो खेळतोय, 5 चेंडूचा फक्त त्याने खेळ केलाय आणि 21 धावांवरती खेळतोय. अर्जुनभाई पाटील आपण पाहिलं तर 7 चेंडूचा खेळ केलाय, 6 धावांवरती खेळत आहेत. 2 षटकात तब्बल आपण पाहिलं तर 27 धावा. तिसरं षटक होते गोलंदाज विशाल. इथे मात्र फटका चांगला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव जरूर इथे मिळेल. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. काटे संघाची धावसंख्या होती ती 28. राजा खूप चांगली फलंदाजी करतात. 5 चेंडूचा खेळ केलाय राजाने, 21 धावांवरती वैयक्तिक तो खेळतोय. आणि याच खेळासाठी राजा मगाशीच मी उल्लेख केला जाणले जातात. रॉयल ग्रुपकडनं सुद्धा काटे संघाला शुभेच्छा येत आहेत. सुजित पाटील असतील, संदीप फुटाणे आणि आकाश भोईर घेसर यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत. क्षेत्रक्षे डीप मध्ये एकदा पूर्ण होतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे राजा यांचा आणि दुसरी धाव बघायची पूर्ण होते. कारण दुसरी धाव वेगाने ते पूर्ण केली आहे. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावा झाल्यात त्या 30 धावा. सागर पाटील यांच्याकडे सुद्धा काटे संघाला शुभेच्छा. रॉयल ग्रुप मध्ये सुद्धा खूप एक प्रसिद्ध ग्रुप आहे. रवींद्र संते आपण पाहिलं भारतीय संघाडी ज्यांना तुम्ही पाहत असता. नक्कीच आगरी समाजाची शान आहे रवींद्र संते. गॅप भरपूर मोठी आहे. प्रल्हाद खूप वेगाने आले. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, भाईंनी कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा आणि दुसरी धाव वेगाने इथे पूर्ण केली जाते. 2 धावा वेगाने पूर्ण करतायत. खूप चांगली रनिंग तुम्हाला पाहायला मिळते राजा आणि अर्जुनभाई पाटील यांच्या माध्यमातून. 32 धावा धावपळामध्ये लागल्यात. विशालचं 3रं षटक मार्गस्थ आहे.
अजून एक चांगला फटका पॉइंटच्या वरून, मात्र क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये. एकच धाव इथे मिळते बघा. स्ट्राईक राजाला घ्यायची होती, मात्र फेकी खूप चांगली केली आहे डीप मधनं. एक धावसंख्या पुढे धावा आपल्याला धावा कधी पाहायला मिळतात. 33 बिनबाद 33 धावांची भागीदारी इथे केली राजा आणि अर्जुन पाटील यांनी. तिसरं षटक मार्गस्थ असताना, म्हणजे जवळजवळ आपण पाहिलं तर तिसरं षटक मार्गस्थ. 33 धावा काटे संघाच्या धावपर कधी लागल्यात. इथे मात्र चेंडू ट्राव्हल शॉट फाईन लेगला. एक धाव. चौतीस धावा तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. पुढचा सामना असेल तो वाडेकर विरुद्ध चोळेगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी यायचे. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असेल वाडेकर विरुद्ध चोळेगाव. एक कल्याण विभागातील संघ, एक डोंबिवलीतील संघ तुम्ही पाहतायत. इथे मात्र दानसिंग धावून विकेट पुढे आले होते. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होईल. पाण्याची मागणी मैदानामध्ये केली जाते. 3 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा झाल्यात. तत्पूर्वी टॉससाठी यायचे चोळेगाव टीमचे कॅप्टन आणि वाडेकर. जेव्हा आपण डीजे मास्टरकडे एक सुमधुर संगीत ऐकूया या ड्रिंक्स ब्रेकमध्ये. तारुण कारभारी विनंती की आपल्या शुभासे चैनू लोखंडे छत्रपती पुरस्कर्ते यांचा इथे सत्कार करायचा आहे. चैनू लोखंडे साहेब यांचा इथे सत्कार केला जाईल. तीन षटकांचा जरूर खेळ इथे संपलाय. 34 धावा झाल्यात. काटे संघ प्रथम फलंदाजी करताना 34 षटक घेऊन येते गोलंदाज प्रेम पाटील येत आहेत खिडकाली संघाच्या वतीने. चला वाडेकर आणि चोळेगाव टॉससाठी यायचे. प्रेम पाटील आले 34 षटक घेऊन. आउट दिलाय. चेंडू वाईट आहे. चला टॉस साठी यायचे वाडेकर आणि चोळेगाव. वाडेकरचे आलेले आहेत विजय पाटील. चला चोळेगाव संघाचे संघाने या टॉस साठी राजेश चौधरी आपला संघाने पाठवा. मनोज पाटील आलेत नवीन फलंदाज. तिसऱ्या क्रमांकावरती राजा अजूनही 9 सेकंडला आहेत.
इथे डॉट चेंडूची समाप्ती होते. पस्तीस धावा झालेत. चौथं षटक मार्गस्थ आहे. या षटकात धावांची गती थोडीशी थांबवली प्रेम पाटील यांनी. इथे मात्र चेंडू घेऊन करतोय क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहेत. शक्ती पाटील आहेत. थोडासा वेग येत आहे शक्ती आणि काय फेकी केली शक्तीने. मात्र फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय. धावसंख्या 37 काटाई संघाची. डॉट बॉल. प्रेम पाटील चांगली गोलंदाजी करतात या षटकामध्ये. जरूर शक्ती पाटील यांच्या षटकात 21 धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतर कमबॅक केला विशाल पाटीलने. नंतर मात्र प्रेम चांगली गोलंदाजी करतायत कोलवली एनकडनं. इथे मात्र चेंडू हवेत आहे. मिड विकेटला शक्ती आहेत. मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जातील. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल. धावा झाल्यात त्या 39. चौथं षटक मार्गस्थानी. सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत मनोज पाटील. 39 धावा झाल्या. राजा सलामीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती मनोज आलेत. राजाला भरपूर कमी स्ट्राईक मिळाले. एकच धाव इथे मिळेल. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटका अखेर धावा झाल्यात त्या 10.00च्या सरासरीने काटे संघाची धावसंख्या आली ती 1 गडी बाद 40. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग तुम्हाला धावा करायच्या आहेत. चला चोळेगावचे कॅप्टन सुद्धा आलेत आणि दुसऱ्या बाजूला वाडेकर संघ विजय पाटील अँड कंपनी. चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. नियम लक्षात घ्या. चेसिंग कंपल्सरी आहे. टी शर्ट तुम्हाला कंपल्सरी असेल, अन्यथा 3 धावांची पेनल्टी आहे. आणि जो काही ऑब्जेक्शन असेल तो सामना सुरू होण्या अगोदर घ्यायचा आहे. त्यानंतर कोणताही ऑब्जेक्शन स्वीकारलं जाणार नाही. 40+ जे नियम आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांनी जी नियमावली बनवली आहे ती तुम्हाला फॉलो करावी लागेल. 40 धावा झाल्यात. शेवटचं षटक घेऊन येतात गोलंदाज. शक्तीवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय संघनायकाने. प्रल्हादने पहिलं षटक फेकलं होतं. विश्वास दाखवल्यानंतर पाहायचे झेल ड्रॉप झालाय. 1 धाव मिळेल. यष्टरक्षक झेल सोडतायत. एक्केचाळीस धावा झाल्यात. इथे मात्र चेंडू करतोय. गॅप भरपूर मोठी आहे, मात्र विशाल खूप वेगाने आलेत मिड विकेट वरनं आणि फलंदाज होईल धावचीच्या स्वरूपात बाद. सांघिक यश मिळाले ते खिडकारी संघाला. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. नवीन फलंदाज सोमनाथ पाटील येत आहेत. बेचाळीस धावा तुम्हाला धापट कधी पाहायला मिळत आहेत. इथे मात्र डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे आणि काय करतोय एक्झॅक्टली. चेंडू जाईल त्याला चकून सीमा पार चौकार. (46) 46 धावा. 3 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. (46) धावा झाल्यात. काटे संघाच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे.
राजाचा अजून एक चांगला फटका कव्हरच्या दिशेने. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जाईल. चौकार. 50 कंप्लीट. 50 धावा इथे पूर्ण होत आहेत काटाई संघाच्या. जरी दिल्या होत्या त्याच गोलंदाज पुन्हा विश्वास दाखवलाय. काही प्रल्हाद पवार हे ऑप्शन होतं. विशाल सुद्धा आहेत. शक्ती राईट राऊंड द विकेट. इथे मात्र चेंडू खेळून काढतायत. धावचीची संधी आहे मात्र डायरेक्ट हिट होत नाहीये. आणि आता बघायचे दुसरी धाव इथे पूर्ण होईल का. आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते. आज खऱ्या अर्थाने दिवस चांगला नाहीये शक्ती पाटीलसाठी. कारण ज्या गोलंदाज तिथे जाणले जातात. 52 धावा झाल्यात. आणि राजा वैयक्तिक 37 धावांमध्ये खेळतोय. एकदा जोरदार टाळ्या होत्या राजासाठी. 13 चेंडूमध्ये 37 धावांची खेळी आतापर्यंत त्याने केली आहे. 40+ खेळाडू कुठेही मागे नाही आहेत. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं संदीप भोईर. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर रोहिदासला पाहिला आपण उंबरठे संघाच्या. त्यामुळे फलंदाजी खूप चांगली केली. 30+ धावा बनवण्याची ताकद अजूनही ठेवत आहेत 40+ खेळाडू वैयक्तिक. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होईल. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 52 धावा झाल्यात. खिडकाली संघासमोर 53 धावांचं लक्ष आहे. नवनाथ भोईर साहेबांना विनंती होतो की आपण टॉस करायचे. कॅमेरामॅनला विनंती असेल चेतन. नवनाथ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच वाडेकर विरुद्ध सोळेगाव 40+. तर धावा झाल्यात 52. 53 धावा कंपल्सरी चेस करायचे आहेत. प्रेम पाटील यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. वाडेकर संघाने नाणेफेकी जिंकले. पुढच्या मॅच मध्ये जयंत जाधव यांना विनंती होती यायचे व्यासपीठावरती. जयंत जाधव. प्रत्येक टीमला बघा एक कोल्ड्रिंकची बॉटल सुद्धा दिली जाते. आणि भाईने लगेच सांगितले 3 धावांची पेनल्टी आमच्या संघाला लागली आहे. आणि टी शर्ट एक सारख्या नाही आहेत. बघा हा नियम खूप चांगला आहे. त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी प्रत्येक टीमला टी शर्ट आता घ्याव्या लागतील. चेंडू द्यायचे नवीन. टार्गेट आपण पाहिलं तर खिडकाली संघासमोर 53 धावांचे. प्रदीप भंडारी यांना विनंती होतो की आपल्या शुभस्ते प्रमोद भोईर यांचा सत्कार करायचा आहे. तीन धावांची पॅनल्टी काटाई संघाला. त्यामुळे 3 धावा खिडकालीच्या खात्यात लावायच्या आहेत. तिथून सुरुवात होईल काटाई संघाला. आपण पाहिलं तर खिडकाली संघाला 53 धावांचं लक्ष अजूनही 50 करायचे आहेत. कारण 3 धावांची पॅनल्टी काटाई संघाला लागली. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता सन्मान इथे केला होतोय आमचे मान्यवर रवी जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते नवनाथ भोईर यांचा सत्कार करायचा आहे. तर लक्ष 53 धावांचे मात्र 3 धावा ऑलरेडी झाल्यात खिडकाली संघाच्या. कारण की समोरच्या संघाच्या टी शर्ट सारख्या नाही आहेत. त्यामुळे 3 धावांची पॅनल्टी काटाई संघाला. बघायचं आहे तर अजूनही 50 धावा करायचे आहेत खिडकाली संघाला. आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल पुन्हा एकदा जाऊया आपण आमचे सहकारी समालोचक मित्र योगेश पाटील यांच्याकडे.
पुन्हा एकदा धन्यवाद नितीनदादा काळन यांचं. तर आजच्या दिवसातली तिसरी मॅच काटे विपक्ष खिडकाली असा सामना पाहू शकता आपण. स्ट्राईकवर आहेत उत्तम, नॉन स्ट्राईक एंडवर आहेत शक्ती पाटील. या पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज सुनील चौधरी. पाहूया अंपायर्स कॉल. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू ऑन साइडला उडवलाय, चेंडू गॅप मधून जातोय, वन बाउन्स सीमा पार चौकार. 53 धावांचं आव्हान आहे. 3 धावांची पॅनल्टी ऍड केली जाईल खिडकाली संघात. एक चेंडू, धावा झालेत 7, पॅनल्टी ऍड करून 7 धाव संख्या. पुढचा चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. सुनील याच्या गोलंदाजीकडून चांगली गोलंदाजी होताना. चेंडू आता मात्र डीप मिड विकेट क्षेत्ररक्षकच्या डोक्याच्या वरून चेंडू जाईल सीमा पार, षटकार. पाहू शकाल तर डीप विकेट क्षेत्ररक्षक आहेत राजेश, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर होतं. फक्त आणि फक्त दर्शक बनून राहिले राजा. आता मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप, कुठेतरी दडपण, कुठेतरी प्रेशर आहे सुनील याच्या गोलंदाजीवर. पहिल्या 2 चेंडूवर चौकार आणि षटकार येतोय उत्तम याच्या बॅट मधून. त्याचा नक्कीच दडपण कुठेतरी पाहायला मिळतोय गोलंदाज सुनील याच्यावर. चांगल्या प्रकारची सुरुवात करताना खिडकाली संघ. पुन्हा एकदा उंचावून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची लीडिंग एज घेऊन चेंडू जाईल सीमा पार, चौकार. प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षक, शॉट थर्डमॅन वरून प्रयत्न केले होते परंतु अपुरे प्रयत्न. आता मात्र चांगल्या प्रकारचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पुरेपूर्ण बीट केलाय फलंदाजाला. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सज्ज आहेत फलंदाजीसाठी उत्तम. आतापर्यंत चांगली कामगिरी, फटकेबाजी चांगली होत. आता मात्र किंचितचा चेंडू फलंदाजापासून लांब ठेवला. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक करून दिला. शेवटचे 2 चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे हाताळले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेच्या षटकाच्या एका षटकामध्ये धावसंख्या आली खिडकाली संघासाठी 18, बिनगडी बाद 18. पॉवर प्लेचा पुरेपूर योग्य वापर खिडकाली संघाकडून पाहायला मिळालं. अतिशय उत्तम याच्याद्वारे चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. 6 चेंडू 14 धावा. आजचा जर विचार केला गेला तर पहिल्या मॅच मध्ये रोहिदास यांनी 15 चेंडूमध्ये 35 धावांची उपयुक्त खेळी केली होती. त्यानंतर राजा याच्याकडून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली, 37 धावसंख्या. दुसरं षटक पॉवर प्लेचं हाताळण्यासाठी येत आहेत गोलंदाज मनोज. स्ट्राईकवर येतील प्रथमच शक्ती. गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करू शकली नाही शक्ती. पाहूया फलंदाजीमध्ये
कितपत फायदेमंद ठरतायत खिडकाळी संघासाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षक आणि चेंडूची लागलेली शर्यत आणि मला वाटतं चेंडू जाईल सीमा पार. चेंडू आपण या आधीचा चेंडू पाहिला तर कुठल्याही प्रकारची घाई गडबडी करायचा विचार नव्हता, परंतु ज्यावेळी त्यांनी विचार केला तोपर्यंत चेंडू निघून गेला होता. आता मात्र फलंदाजापासून दूर ठेवलाय चेंडू. चांगलं कमबॅक करून देतोय गोलंदाज मनोज. आता मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप होता. छेडछाणी केले चेंडू सोबत आणि परतावं लागेल. आउटसाइड द ऑफ स्टंप होता. चेंडू पूर्णपणे बाहेर होता. छेडछाणी केली फलंदाजांनी आणि त्याचा परिणाम भुगतावा लागला. फलंदाज शक्ती याला शक्ती याची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत प्रल्हाद आणि उंचावून डोळ्यांचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक कोणीच नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा घेतोय. चेंडू एक टप्पा घेत असताना 2 धावा सहजरित्या पार करतोय प्रल्हाद हा फलंदाज. प्रल्हाद यांची गोलंदाजी चांगल्या प्रकारे हाताळली होती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. तोच प्रल्हाद फलंदाजीसाठी. आता मात्र ऑफ साइडला गॅप सिलेक्शन चांगलं आहे. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. दोन चेंडू शिल्लक. सॉरी, एक चेंडू शिल्लक असेल. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू खेळून काढतील प्रल्हाद. आता मात्र ऑन साइडला अक्रॉस द लाईन खेळायचं होतं, परंतु प्रल्हाद पूर्णपणे बीट होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर खिडकाळी संघाची धावसंख्या पोहोचली होती 28 या धावसंख्येवर. अठरा चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता अजूनही खिडकाळी संघाला जिंकण्यासाठी. आता आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू आलेला असलेला सामना खिडकाळी विपक्ष काटई संघ मागच्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरला होता. खुल्या गटातून खेळला होता. खुल्या गटामधून आपण पाहू शकता सध्या इथे कैलास फोर्जी च्या नावाने ओळखलं जातं. तो कैलास फोर्जी इथे काटई संघाच्या स्क्वॉड मध्ये आहेत. अजूनही आठवतंय कैलास फोर्जी बेस्ट बॉलर ठरला होता मागच्या टुर्नामेंटचा. 4G स्पीड काय असतं तो दाखवून दिला होता या स्पर्धेमध्ये मागच्या वर्षी. त्यांना ह्या वर्षी खुल्या गटामधून खेळायला चान्स भेटली नाही. काय खेळ केला होता ऋषी इलेव्हन काटई संघाने. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय निलेश. तिसरं षटक आणण्यासाठी येतोय काटई संघाकडून निलेश. 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता
खिडकाळी संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडूंचा सामना करून 14 धावा. उत्तम खेळतोय. आता मात्र नो चेंडू, विकेटच्या बाहेर चेंडू पडलाय आणि त्याचा परिणाम नो चेंडू आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा फायदा उत्तम कशा प्रकारे घेतोय पाहायचा आहे. फ्री हिटचा चेंडू आणि व्हाईट. फ्री हिट कंटिन्यू असेल, लक्षात घ्यायचंय. फक्त धावचित विकेट भेटेल फ्री हिटवर. पुन्हा एकदा मला वाटतं बीमर चेंडू आहे. चेंडू जातोय सीमा पार चौकार. येणाऱ्या 5 धावा. जर अशा प्रकारची गोलंदाजी केली तर या स्पर्धेतनं मात्र नक्की मुकावं लागेल काटेई संघाला. आता मात्र जिंकण्यासाठी ज्या ठिकाणी 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता होती, ते समीकरण बदलून आता कुठेतरी 53 धावांचं आव्हान असताना 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. फ्री हिट कंटिन्यू असेल. आता मात्र ऑफ साइडला पंच केलाय. गॅप मधून जातोय चेंडू सीमा पार चौकार. ऑफ साइडला पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन चांगलं आहे. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत चेंडू जाईल सीमा पार चौकार. या पुढचा होणारा सामना पहिल्या फेरीतील शेवटची लढत असेल. चेंडू शिल्लक आहेत, 3 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र उंचावून टोलावलेला आहे. क्षेत्ररक्षक येतील परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल षटकार.
शेवटचा चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. 13 चेंडू 1 धावेची आवश्यकता खिडकाली संघाला जिंकण्यासाठी. आता मात्र उंचावून टोळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा घेतोय, तरी सुद्धा देखील मॅच फिनिश करायच्या नादात नाहीयेत. मला वाटतं कुठेतरी 12 चेंडू खेळण्याचं स्वप्न असेल खिडकाली संघाचा. वाडेकर संघ इथे दाखल झालेला आहे. नाणेफेकी जिंकून चोळेगाव संघ सज्ज राहायचंय. कॉमेडी बॉक्सच्या बाजूला पवेलियनचा ताबा घ्यायचे. पुढचा होणारा सामना वाडेघर विपक्ष चोलेगाव. विजय पाटील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. ज्या विजय पाटीलने आतापर्यंत 2 बाईक मॅन ऑफ द सिरीजच्या पटकावल्या, तो विजय पाटील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल पुढच्या मॅच मध्ये. पंच हवेत हात करतायत आणि वाईटच्या स्वरूपात ही मॅच जिंकली आहे खिडकाली संघाने. 12 चेंडू राखून ही मॅच जिंकतोय खिडकाली संघ. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचे कौतुक करेल मी. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण लाईनअप करून बाहेर यायचे. या स्पर्धेचे नियम आहेत चेसिंग, ड्रेसिंग आणि लाईनअप करून बाहेर यायचे. आतापर्यंत 2 संघांना पॅनल्टीला सामोरे जावं लागलंय टी शर्टच्या मुलं. चांगला नियम आहे बघा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय 34 धावांची वादळी खेळी करणारा खिडकाली संघाचा उत्तम ठरलाय मॅन ऑफ